भंडाराच्या माटोरा येथील मुख्य मार्गाची मागील अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली आहे। मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि या परिसरातील अनेक गावाला जाण्याकरिता हा मुख्य रस्ता असून नागरिकांना प्रवासादरम्यान विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। या संबंधित प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला, निवेदनेही देण्यात आली, मात्र तरी सुद्धा प्रशासनाच्या वतीने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे। त्यामुळे येथील ग्रामस्थ आता संतापले असून मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिलाय। मी विकेश मेश्राम माटोरा येथील रहिवासी आहे। सूर्यवाडा ते माटोरा या रोडाची अतिशय दयनीय अशी अवस्था झालेली आहे की ज्याच्यामध्ये खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि या रोडाची यातायात मागे समोर 10 गाव करतात आणि या रोडाला समोर खूप असे विद्यार्थी शाळेत जात असतात, परंतु या रोडाकडे शासनाचा लक्ष आहे नाही। आपण कलेक्टर साहेबाकडे, सीओ साहेबाकडे वारंवार तक्रार करूनही याच्यावर कुठलाही मार्ग निघत नाही आहे। परंतु याच्यावर जर या समोरच्या काही दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात जर मार्ग निघाला नाही तर माटोरा ग्रामवासियातर्फे भंडारा येथे त्याच्या तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मी शासनाला एक आग्रहाची विनंती करतो की आमच्या दुखाकडे त्यांनी लक्ष द्यावा। नमस्कार, मी सचिन निंबारते, रहिवासी माटोरा या गावचा आहे। आमच्या गावामध्ये रस्त्याला एकदम खूप खराब रस्ता आमच्या गावामध्ये झालेला आहे। आजची जी परिस्थिती आहे आमच्या गावात रस्त्या सर्वांना अडचण निर्माण होत आहे। इथून येणारे आमच्या गावामध्ये जे शिक्षक आहेत, अधिकारी आहेत, आमच्या गावातील जे विद्यार्थी आहेत, यांना सुद्धा या रस्त्याचा त्रास होत आहे। वारंवार आम्ही प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे। 2023 पासून तर 25 पर्यंत मुख्यमंत्र्यांना वारंवार पत्र देऊन सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष होत आहे। आमच्या गावचे महेंद्रजी ठेवकर यांनी 2023 मध्ये पण मुख्यमंत्र्यांना पत्र दिले। मुख्यमंत्र्यांकडून पत्र सुद्धा जिल्हा अधिकाऱ्यांना आलेलं आहे, तरी पण आमच्या गावाच्या या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे। तर निवेदन आहे की या रस्त्याकडे लक्ष द्यावे। आम्ही येथील रहिवासी असून आमच्या सूर्यवाडा ते नवेगाव पर्यंतचा रस्ता फार खराब आहे। आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार केला तरी पण या रस्त्याची कोणत्याही प्रकारे दुरुस्ती झाली नाही आणि आम्ही उन्हाळ्यापासून या रस्त्यासाठी प्रयत्न करत आहोत, पण प्रशासनाने कोणताही यासाठी याच्याकडे लक्ष दिला नाही। आणि आम्ही त्यांना हे सांगितलं की पावसाळ्यामध्ये याची आम्हाला खूप त्रास होईल आणि आम्हाला त्रास होत आहे। जर या रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली तर यासाठी प्रशासक जबाबदार राहील।